नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा कुंभार आज पुन्हा एकदा तुम्हाला एक नवीन विषयावरती माहिती देणार आहे, जे म्हणजे मियावाकी फॉरेस्ट टेक्नॉलॉजी। सर्वात पहिला मी तुम्हाला रामवन घनवन प्रकल्प बद्दल सांगतोय, जे आम्ही स्वतःच्या शेतामध्ये 16 एकरच्या जमिनीवरती जंगल बनवलेला आहे। ते आम्ही मियावाकी मेथडनी बनवलेला आहे, जे जापनीज बॉटनिस्ट डॉक्टर अकिरा मियावाकीने शोध लावलेला आहे। तर आपण बघूया मियावाकी मेथड बद्दल। तर मग या माझ्यासमोर तर आता आपण पाहूया मियावाकी मेथडने प्लांटेशन करण्यासाठी आपल्याला काय करावे लागते। तर सगळ्यात पहिला आपल्याला एक जमीन निवडायची, ज्यातली माती भुसभुशीत करून त्याच्यात शेणखत, तांदळाची साल, कोकोपीट असे सेंद्रिय खत घालून त्यांना एक समान करावे लागते। मग त्या जमिनीत खड्डे करून त्याच्यात एका स्क्वेअर मीटर मध्ये 3 ते 5 झाडे लागायला पाहिजे। म्हणजे 2 झाडांमधलं अंतर 1.5 ते 2 फूट असायला पाहिजे। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सनलाईट साठी आणि खाली जमिनीच्या खाली पाणी आणि न्यूट्रिएंट साठी कॉम्पिटिशन होऊन त्यांची जलद ग्रोथ होते। मग ते आपण प्लांटेशन करत असताना त्याच्यात 50 ml जीवामृत घालायचे असते। जीवामृत कसं बनवायचं हे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे या चॅनलवरच्या। तर मग त्याच्यानंतर आपल्याला असे सपोर्टिव्ह स्टिक्स लावायचे असतात, ज्याच्या सहाय्याने ते झाड ची ग्रोथ होत्या। मग आपण पाणी द्यावं लागते। त्याच्यासाठी हे रेन वॉटर पाईप्सचा उपयोग करतो, जे पाणी द्यायला मदत करतात। ते पहिले 2 ते 3 वर्ष पाणी देते आणि त्याच्यानंतर हे सेल्फ सस्टेनिंग जंगल बनते। तर आपण बघूया आपण कसं झाडे लावायचे। सगळ्यात पहिला बाहेरच्या लेअरमध्ये आपल्याला कॅनोपी ट्रीज लावायचे असतात, जे खूप उंच असते। आणि त्याच्यानंतर आपल्याला नॉर्मल ट्रीज लावायचे असतात, जसं आंबा, चिंच असले। त्याच्यानंतर आपल्याला मध्यम हाईटचे ट्रीज लावावे लागतात, जे ट्रीजच्या पेक्षा थोडेसे कमी असतात। आणि त्याच्यानंतर आज सगळ्यात आपल्याला श्रब्स लावायचे असतात। ते सगळे झाड आपण गिल्ड्स मध्ये लावले, जे म्हणजे चंदनच्या साईडला करवंदाचं झाड लावलं, म्हणजे ते दोन्ही झाड एकमेकांना मदत करतात आणि त्याच्यामुळे पण ह्याची जलद वाढ होते। तर आपण आता बघूया मियावाकी जंगलाचे फायदे। ते जे वातावरण मधलं तापमान असते त्याला 5 ते 8 डिग्री कमी करून पर्यावरणात कूलिंग इफेक्ट देते आणि ते सॉइल इरोजन प्रिव्हेंट करते। ते छोटे छोटे जीवजंतू, पशु पक्षी, फुलपाखरू यांना त्यांच्या हक्काचं घर देते। ते हवामधल्या कार्बन डायऑक्साईडला शोषून घेऊन त्याचे लेवल कमी करते आणि ते एअरला प्युरिफाय करते। तर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, तुम्ही पण असे झाडे लावा, झाडे जगवा आणि या पृथ्वीला हिरवेगार बनवा। धन्यवाद।